यहेजकेल अध्याय 30। पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जळो तो दिवस, असा हाहाकार करा, कारण दिवस समीप आला आहे, परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे। तो अभ्रमय दिवस आहे, तो विधर्म्याचा शासन दिन आहे। तेव्हा मिस्र देशावर तरवार येईल, लोकांचा वध होऊन ते मिस्रात पडतील। तेव्हा कुशातील लोकास वेणा येतील, मिस्राचा समुदाय हरण केला जाईल, त्याचे पाये मोडून टाकीतील। कुशी, पुटी, लुदी, सर्व मिश्र जाती व कुबी आणि त्याचबरोबर करार मदार केलेल्या देशचे लोक त्यासह तरवारीने पडतील। प्रभू परमेश्वर म्हणतो, मिस्र देशाला आधार देणारे लोक पडतील, त्यांच्या पराक्रमाचा तोरा उतरेल। मिग्दोलापासून सवेनेपर्यंत ते तरवारीने पडतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। ते वैराण देशामध्ये उद्ध्वस्त होऊन पडतील, उजाड नगरांमध्ये त्यांची नगरे उद्ध्वस्त होऊन पडतील। मी मिस्रास आग लावीन व त्याचे सर्व सहाय्यकर्ते नष्ट होतील। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। त्या दिवशी त्या निश्चिंत कुशी लोकांना घाबरवून सोडण्यासाठी मजकडील जासूद जहाजात बसून जातील। मिस्रावर प्रसंग आला तेव्हाच्या प्रमाणे त्यास वेदना होतील, कारण पहा, तो प्रसंग येत आहे। प्रभू परमेश्वर म्हणतो, बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर याच्या हस्ते मी मिस्राचा लोकसमुदाय नाहीसा करीन। तो व सर्व लोकांमध्ये भयंकर असे त्याचे लोक ह्यांना या देशाचा नाश करावयास आणीन। ते मिस्रावर आपल्या तरवारी उपसून वधिलेल्या मनुष्यांनी सर्व देश भरून टाकीतील। मी नद्या कोरड्या करीन, ही भूमी विकून दुष्ट मनुष्यांच्या हाती देईन, आणि परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन। मी परमेश्वर हे बोललो आहे। प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन, आणि मिस्र देशातला कोणीही यापुढे अधिपती होणार नाही असे करीन। मिस्र देश दहशतीने भरीन, मी पथ्रोस उजाड करीन, सोनास आग लावीन, नो याला न्यायदंड करीन। मिस्रचा दुर्ग जो सीन, त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन, व नो येथील लोकसमुदायाचा उच्छेद करीन। मी मिस्रास आग लावीन, सीन वेणा देईल, नो छिन्न भिन्न होईल। नोफावर तर भर दिवसा वैरी उठतील, आवेन व पी बेसेत येथील तरुण पुरुष तरवारीने पडतील। ही नगरे जिंकली जातील, मिस्र्यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल
तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादिले जाईल, त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील. या प्रकारे मी मिस्रास न्यायदंड करीन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. तेव्हा 11व्या वर्षी पहिल्या महिन्याच्या सप्तमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, मिस्री राजा फारो याचा भुज मी मोडिला आहे. पहा, त्यास पुन्हा तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास औषधोपचार करून पट्टी बांधावयाची ती कोणी बांधिली नाही. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मिस्री राजा फारो याच्या विरुद्ध आहे. त्याचा शाबूत व मोडका असे दोन्ही हात मी तोडून टाकीन. त्याच्या हातची तलवार गळेल असे मी करीन. मी मिस्र्यास राष्ट्रांमध्ये पांगवीन, त्यांना देशोधडीस लावीन. मी बाबेलाच्या राजाचे भुज बळकट करीन. मी आपली तलवार त्याच्या हाती देईन. पण मी फारोचे भुज असे मोडीन की एखाद्या भयंकर घायाळ झालेल्या मनुष्याप्रमाणे तो त्याजपुढे आक्रोश करील. मी बाबेलाच्या राजाचे भुज बळकट करीन आणि फारोचे भुज गळतील. मी मिसर देशावर उगारण्यासाठी बाबेलाच्या राजाच्या हाती तलवार देईन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. मी मिस्र्यास राष्ट्रांमध्ये विखरीन, त्यास देशोधडीस लावीन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.